च्या निवासस्थानी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे गडकरींच्या कुटुंबियांकडून त्यांचं जोरदार स्वागत करण्यात येत आहे। आणि 29 महापालिकांचे निकाल जाहीर झालेले आहेत आणि त्यातील बहुतांश महापालिकांमध्ये भाजपने मिळवलेल्या घवघवीत यशानंतर आता भाजपकडून सेलिब्रेशनची वेळ जवळ आलेली आहे आणि त्यासाठी ठिकठिकाणी भाजपकडून आज दुपारपासूनच सेलिब्रेशन केलं जात असलं तरी सुद्धा नागपूरमध्ये दोन्ही नेते गडकरींचा पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेत आहेत आणि यानंतर पुढच्या कार्यक्रमासाठी हे तिन्ही महत्त्वाचे नेते रवाना होणार आहेत। आणि अधिक माहिती घेऊया, रजत वशिष्ठ सध्या आपल्या सोबत आहेत। रजत, फ्रेम मध्ये आपण दाखवत आहोत आपल्या प्रेक्षकांना तिन्ही नेते सध्या एका फ्रेम मध्ये दिसत आहेत। काय नेमका इथून पुढे कार्यक्रमाचं स्वरूप असणार? अश्विन, मुख्यमंत्री आज नागपुरात पोहोचले आणि नागपूरसह मुंबई आणि महाराष्ट्रात जो यश भाजपला आणि महायुतीला मिळालेला आहे त्यानंतर ते त्यांचे वरिष्ठ नेते नितीन गडकरी यांची भेट घ्यायला पोहोचले। या ठिकाणी गडकरी कुटुंबियांकडून फडणवीसांचा औक्षण करण्यात आला आणि नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रात मिळालेल्या विजयाबद्दल आणि खास करून मुंबईमध्ये जो विजय भाजपला आणि युतीला मिळालेला त्याबद्दल विशेष अभिनंदन मुख्यमंत्र्यांचा केलेला आहे। सोबतच चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कामाचं कौतुकही गडकरी यांनी मुख्यमंत्र्यांसमोर केला। दोघांनी महाराष्ट्रामध्ये खूप मेहनत केली असा उल्लेख गडकरींनी केलेला आहे आणि नेहमीच जेव्हा भाजपला मोठा विजय मिळतो भाजपचे नेते मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, चंद्रशेखर बावनकुळे असतील, ते नितीन गडकरी यांच्याकडे त्यांची भेट घ्यायला पोहोचतात आणि त्याच मालिकेमध्ये आजची ही भेट होत आहे। आता इथून तिघे जण नागपूरच्या महाल परिसरामध्ये जिथे नितीन गडकरी यांचा पैतृक घर आहे, सध्या नितीन गडकरी तिथे राहत नाही, मात्र त्या भागामध्ये जाणार आहे। तिथे भाजपच्या कार्यकर्त्यांचा एक मोठा जल्लोष होणार आहे आणि त्याच ठिकाणी मुख्यमंत्री भाजप कार्यकर्त्यांना संबोधू शकतील। अश्विन, रजत, ज्या प्रकारे नागपूरमध्ये भाजपचा परफॉर्मन्स राहिलेला आहे त्याचा सुद्धा फार मोठा वाटा आहे। संपूर्ण इतर 28 महानगरपालिकांचे निकाल तर आहेतच, मात्र नागपूरमध्ये भाजपमध्ये नेमकं काय सध्या वातावरण आहे ज्या प्रकारचे निकाल समोर आलेत त्यानुसार? निश्चितच चौथ्यांदा भाजप नागपूरमध्ये महापालिकेमध्ये सत्तेवर काबीज होणार आहे आणि पूर्ण बहुमताने भाजपने विजय मिळवलेला आहे। खरं पाहिलं तर 2017च्या तुलनेत काहीशी जागा जी आहे ती कमी झालेली आहे। सध्या 102 जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले किंवा आघाडीवर आहे। 2017मध्ये 108 जागा होत्या, त्यामुळे 2017चा रेकॉर्ड भाजपला सध्यापर्यंत ब्रेक करता आलेला नाही। मात्र निश्चितच सतत 15 वर्ष सत्तेत राहिल्यानंतर नागपूरकरांनी पुन्हा एकदा भाजपला कौल दिलेला आहे, त्यामुळे भाजपमध्ये एक उत्साहाचं वातावरण नागपुरात आहे। निश्चित, धन्यवाद रजत तूर्त या सविस्तर माहितीबद्दल। या कार्यक्रमावर आणि इथून पुढच्या देखील सेलिब्रेशनवर आपलं लक्ष असेल आणि यानंतर एक नजर टाकूया या क्षणाच्या हेडलाईन्सवर।